आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पटापट आवरा चला। आम्ही रेडीच आहोत। अजून किती रेडी व्हायचंय ग? नाही, आता मी एक काम करते, बाहेर जाते आणि गळ्यात ना लाईटच्या माळा घालते आणि वरती 2 रिबिन्स पण लावते। मग हिला कळेल की आपण रेडी झालोय। नुसतं आपली आवरा आवरा आवरा। गप्पस जा, आत्ताच्या आत्ता खाली जा आणि मदत कर त्यांना, जा। मम्मी आपण इथे काम करायला आलोय की एन्जॉय करायला आलोय? अगं तू वेडी आहेस काय? तुला माहित नाही अजून आपल्या मम्मीच्या डोक्यात काय चाललंय ते? हो ना मम्मी। हो ग माझी बायती, तुम्ही ना अशा तिकडे जा, सगळ्यांची मदत करा, मग तुम्ही उठून दिसाल, मग लोक म्हणतील आम्हाला ना अशी सून हवी। कळलं मम्मीच्या डोक्यात काय चाललंय ते? हो अगं बघ बघ हिच्याकडे बघ जरा। आशू बाय, बघ कशी दिसते ग, अशी गोणी हुशार। मी तुला सांगते या लग्नामध्ये ना तुला एखादं स्थळ तरी नक्कीच येईल। अगं एखादं काय, रांगा लागतील, रांगा। शपथ, मग मी लगेच काळा चौकी पोलीस स्टेशनला कॉल करते बाई। का काय? अगं आसवरी ताईला बघायला येणाऱ्या स्थळांची गर्दी होईल ना, मग ती कोण आवरणार? पोलीस बघून घेतील काय ते? नाही तुमचे सगळ्यांचे हवेत तीर मारून झालेत का? मावशी वाट बघतीये ना, चला पटपट। आशू काय हे? काय मावशीने दिलेला नेकलेस का नाही घातलायस? मम्मी एक नेकलेस आहे ना, असू देत ना। नाही 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 नाही, उठून दिसायला हवं, जा जा, आधी पहिला हार घाल। मम्मी हे चांगलं दिसतंय। जा ऐक ना मम्मी, ऐक जाते। बरं बरं बरं, जा, चिडू नकोस हा। तू कमी हे काय असं काय? पावडर कुठे? मम्मी नेकलेस नाहीये इथे। काय? मम्मी कपाटात नेकलेस नाहीये। अगं कुठे गेला नेकलेस? मला नाही माहित, मी 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 कपाटात ठेवलं होतं, मला नीट लक्षात आहे, मी कपाटात ठेवलं होतं। शरू कुठे शोधायचं मला नाही कळत आता। मला आठवतंय तिथेच होता तो। एक मिनिट ताई, आपण ना सगळ्या बॅग्स चेक करूया। हा, तू तू ती बॅग बघ, आपण ही बॅग बघ। अरे देवा, ह्यात नाहीये। मम्मी याच्यात सुद्धा नाहीये। ह्यात पण नाहीये। अरे देवा। मम्मी तू तू जरा शांत हो। हे बघ, आपण टेन्शन नको घेऊया, सापडेल आपला नेकलेस, असेल इथेच कुठेतरी असेल। पण असा कसा कुठे गेला? शरू मला नीट लक्षात आहे की मी कपाटातच ठेवला होता तो हार। अहो करवली कुठे आहे? करवलीला बोलवा। हो गुरुजी, आशू येतच असेल। बर, हे परत कालच्यासारखा उशीर नाही होणार ना? नाही हो, येईल वेळेत। गुरुजी थोडा लेट होतोय। ऐक ना, मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे, समाऱ्याला करवली म्हणून उभं करूया का? अहो पण तिचा तरी कुठं पत्ता आहे? ती सुद्धा अजून आवडतेच आहे। काय करतात नाही मुलं, वेळेचं महत्व नाही यांना। अगं शोधा ग, नीट शोधा। खरंच नाहीये नेकलेस। हे बघ, अशी चेष्टा करू नकोस बाई। हिऱ्याचा नेकलेस होता, हिऱ्याचा नेकलेस। ती महाग असेल तो। नेकलेस सापडलाच पाहिजे। कुठला नेकलेस? हा? अहो ते पप्पा, इमिटेशन ज्वेलरीचा साधा नेकलेस होता, तो हरवला। म्हणून ही बघा ना तुमची माधुरी कशी ओरडते आम्हाला। एक नंबरची कंजूस आहे। म्हणजे खोट्या नेकलेस साठी कशाला कोण एवढं ओरडतं ना? मामा, हे काय टाइम आहे का खोट्या नेकलेससाठी टोचून बसायचं? आवरण लवकर, तिकडे गुरुजी ओरडून ओरडून त्यांचा घसा सुकला सगळा। हो पप्पा आलोच। हो, येतो येतो। या लवकर या। चला ग चला। हा, स्वामी, ओय काय भलतच घडतंय? कुठे असेल तो नेकलेस? लग्नात मिरवायचं होतं ना तुम्हाला? अटेन्शन सीकर्स नेहमी माझी लाईमलाईट चोरतात ह्या. सगळ्यांचं लक्ष त्यांना त्यांच्याकडेच हवं असतं.
आता जाईल. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच जाईल. बाय द वे समायरा, हा तोच डायमंड नेकलेस आहे ना विच युअर ममा गिफ्टेड टू शर्वरी? येस, हा तोच डायमंड नेकलेस आहे जी घालण्याची त्यांची लायकी सुद्धा नाहीये. किती एन्झायटी होत असेल ना त्यांना. त्यांचे ना जनरेशन जातील या डायमंड नेकलेसची प्राइस फेडता फेडता. ती शरू फार उडत होती ना, आता बघ मी कसे तिचे पंख कापते ते. पैसा अशी गोष्ट आहे ना की त्याच्या पुढे या कधीच जिंकू नाही शकणार. कसा वाटला माझा प्लॅन? दी बेस्ट. दादा, चल, मुहूर्त जवळ आलाय. अजिबात रडायचं नाही. जोवर मी आहे तोवर तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही. कळलं? साक्षी, विल मिस यू. पण दादा, आता मी भांडणार कोणाबरोबर? मी कुठेही जाणार नाहीये. मी येणार आहे तुम्हाला भेटायला सारखी. पण एका घरात नसशील. हा ना, मला तुम्हा दोघांपासून इतकं लांब राहणं नाही जमणार. पण तू जा, कारण आपल्या बेडरूम मधला जी वॉल आहे ना, म्हणजे तुझी आणि माझी जी बेडरूम आहे ना, त्यामधली वॉल मला तोडून माझा बेडरूम मोठा करता येईल. तू सारखं हे बोलू नकोस गौतम. दादा बघ ना. ओके ओके, सॉरी सॉरी. पण तू खरंच सारखी सारखी येणार आहेस का? तू जा. सॉरी. चल, गुरुजी बोलवत आहेत. मला तर काही सुचतच नाहीये. तुम्ही दरवाजा लॉक केला होता का बंद केला होता का? अगं हो मम्मी, पण काल एक मुलगी आली होती आणि ती म्हणाली खाली पप्पा वाट बघतात, म्हणून आम्ही सगळे घाईघाईमध्ये निघालो आणि तेवढ्यात आम्ही तिथे स्टोर रूम मध्ये अडकलो आणि त्यानंतर लक्षातच येत नाहीये आम्ही लॉक केला की नाही दरवाजा. लक्षात कसं नाहीये तुमच्या? एवढ्या मोठ्या झालात ना तुम्ही? एवढी मोठी गोष्ट कशी विसरू शकता? इतक्या बेजबाबदार कशा झालात तुम्ही? एवढा महाग हार असाच खोलीमध्ये टाकून निघून गेलात. दरवाजा पण लॉक नाही केला तुम्ही. कसली इतकी घाई होती तुम्हाला? आई बाबाला खड्ड्यात घालायला जन्माला आलेत या पोरी. उभा ताईला काय तोंड दाखवू? सगळी माझी चूक, सगळी माझी चूक.